नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आज आपण हेल्दी भरपूर असं कॅल्शियम असणारं पालकाचं सूप बघूया, कारण सहसा हे आवडत नाही लोकांना प्यायला. तर म्हणून आज मी खास ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिल्यांदा मी अर्धी गड्डी पालक घेतले. 3-4 वेळा ही पालकाची पानं अशी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यासाठी मी घेतलेला लसूण, अर्धी गड्डी लसूण असा बारीक कापून घेतले. आलं आणि मिरचीचा एक तुकडा घेतलाय. जर तिखट पाहिजे असेल तर मिरची आपण जादा पण घेऊ शकतो. तर पहिल्यांदा ना मी तेलामध्ये लसूण जो बारीक केलाय तो टाकून घेते आणि त्याच्यानंतर जी पालकाची पानं आहेत ती छानपैकी अशी परतवून घ्यायची, म्हणजे जो पालकाच्या पानाचा उग्र असा वास येतो तो येत नाही. ते परतल्याच्या नंतर मग चवीपुरतं मीठ आणि काळी मिरी पावडर असं टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं बघा, पालकाची पानं आपली केवढीशी झाली, अशी भरपूर वाटत होती, पण आता ती परतल्याच्या नंतर एवढीशीच दिसत आहे. आणि एका साईडला ठेवून देते. तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये मी एक सॉस तयार करून घेते. त्यासाठी 1 चमचा मी तूप घेतले. तूप किंवा बटर या दोघांपैकी एकाचा वापर आपण करू शकतो. तर मी इथे तुपाचा वापर केला आहे. आणि 1 चमचा हे गव्हाचं पीठ आहे, साधं हे आपलं जे गव्हाचं रेग्युलर पीठ असतं ते आहे, आणि ते एका साईडला ठेवलं पॅनमध्ये. तोपर्यंत ह्या पानांची आपण एक प्युरी करून घेऊ. हे पानं आता थंड झाले त्यामुळे मी मिक्सरमध्ये टाकून घेते आणि जो हे पाणी पण सुटलाय तो पण टाकते. आणि एक लसूण, मिरची आहे, आलं आहे, ते सर्व टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेते. तोपर्यंत आपलं हे चालूच आहे इकडे बघा. एका साईडला हे माझं ढवळण पण सुरू आहे, कारण ते खाली लागू शकतं. आणि मी आता त्याच्यामध्ये ना 1 वाटी दूध ॲड केलं आहे. दुधाने असं त्याचा एक घट्ट असा सॉस तयार होतो. हा बघा, एक आपला सॉस तयार झाला आहे. आणि त्याच्यामध्ये मी जी पालकाची प्युरी बनवली होती ती टाकून घेतली आणि सर्व असे मिक्स करून घ्यायचे. आणि पालकाचा पूर्ण कलर असा चेंजच झाला नाही, म्हणजे छान असा जसा हिरवागार असा कलर दिसतोय. आणि थोडंफार मीठ कमी वाटते म्हणून मीठ टाकलं आणि छान अजून स्वाद वाढावा म्हणून थोडीशी काळी मिरीची पावडर वरून टाकून घेतली. आणि हे बघा, एकदम घट्ट असा दाटसर असा सूप आपला तयार झालाय. आणि हा एवढा हेल्दी आहे ना, ह्याच्याबद्दल म्हणजे हा सूप म्हटलं की मला माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला मी एवढा हा सूप प्यायले होते की बापरे. आम्ही के एम हॉस्पिटलची कॅन्टीन आहे, तिथून ते ऑर्डर करायचो आणि 4-5 दिवस मी जवळपास हे सूप वरतीच होते तिथे. आणि सावी आणि मी, आम्हाला दोघींना काही याचा त्रास झाला नाही. त्यापासून हा सूप म्हटलं ना की मला तीच आठवण येते डिलिव्हरीच्या वेळेला, कारण घरातून टिफिन तर नव्हताच, त्यामुळे आम्ही या सूपवरतीच होतो दोघीजणी. आणि आता आपण वळूया मिशोची पार्सल जी मी होम डेकोरेशनसाठी मागवलंय. एक कर्टन मागवलंय. तर पहिलं त्याला अनबॉक्सिंग करून घेते आणि पूर्ण चेक करते की ते व्यवस्थित आहे की नाही, कारण याच्या रिव्ह्यूमध्ये वाचलं होतं की कर्टन्स काही वेळेला खराब मिळतात. म्हणून पहिले मी कर्टन्स ओपन करते आणि ते चेक करते व्यवस्थित आहेत का ते. तर हे पहिलं कर्टन आहे आणि बघते व्यवस्थित असं हे कर्टन आहे. हे एक कर्टन आहे आणि एक दुसरं कर्टन. कारण आता सण पण सुरू होणार आहेत किंवा घरात छोटे मोठे फंक्शन असतात, बर्थडे असतात, त्यावेळेला डेकोरेशन म्हटलं की जास्त वेळ जातो किंवा काय करायचं हे प्रश्न पडतो. तर हे म्हणजे कुणाच्या पण डेकोरेशनला, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणाच्या डेकोरेशनला सूट होणारं असं हे आहे. आणि गणपतीसाठी पण युजफुल होणारं असं हा डेकोरेशनचं सामान आहे. तर हे बंच आहेत फ्लॉवरचे, 6 आहेत. पिंक कलरचे 3 आणि व्हाईट कलरचे 3. तर पहिल्यांदा मी त्या रॉडवरती लाईट लावून घेतली आणि मग ते व्हाईट कलरचे कर्टन्स आहेत ते आता सेट करते. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं सेट करते, म्हणजे एक आयडिया येते आपल्याला ते कसं दिसतंय ते. जे हाईट आपण म्हणजे जास्त आहे, मी खाली पण थोडेफार सोडले ते.
आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण कमी जास्त हे करू शकतो. रॉड होता, त्यांनी एक धागा पण दिलाय, म्हणजे त्याला पण आपण लावू शकतो. क्वालिटी सोच आणि फ्लावर्स लावून घेते. फ्लावर्सची क्वालिटी मला सोच वाटली. मी जे मुंबईला जो बघितले होते तो ब्लॉग पण मी केलाय, तिथे खरंच छान फ्लॉवर्स होते, क्वालिटी छान होती त्यांची. ह्याची क्वालिटी ठीक आहे, कारण ह्यांची प्राइसच तेवढी आहे 475. मग 470च्या मानाने व्यवस्थित आहेत ते. एकदम गुंता त्यांचा झालेला आहे, त्यामुळे मी एक एक असे सोडवून घेते ते. आणि त्यांचा फायनल लुक दाखवते तुम्हाला आता. तर हे बघा त्यांचा फायनल तर लुक. एवढं हे मिशोवरून मी जे ऑर्डर केले, आता गणपती येतात किंवा सणांचे दिवस येतात आणि सणांच्या दिवसासाठी पण किंवा बर्थडेसाठी स्पेशली आपण केव्हा घर डेकोरेशनचा प्रयत्न करतो, ते छान वाटलं पाहिजे बर्थडेच्या वेळेला. तर हे एकदम इझी आणि पटकन होणारं हे डेकोरेशनचं साहित्य आहे. तर हा पूर्ण किट आहे. हा 475 रुपीजने मिळाला. तर त्याच्यामध्ये कर्टन्स आहेत, हा लाईट्स आहेत आणि हे अशा फुलांच्या माळा आहेत. लावल्यानंतरचं हे असं दिसतंय. आपणच या ब्लॉगमध्ये ना मी पालकाचं सूप पण दाखवलं, ते पण एकदम छान असं पालकाचं सूप झालंय. आणि म्हटलं आज तुमच्याबरोबर ना मी हे मिशोवरून 2-3 दिवस झाले ऑर्डर केलं, तर पार्सल मला रिसीव झाली होती आणि आज मी तिला अनबॉक्सिंग केलं आणि मग त्याचा एक्सपिरियन्स पण तुमच्यासोबत शेअर केला. आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.